अंधार. सर्वत्र अंधार. तो क्षण जो तुझ्या आयुष्याचा शेवट आहे. पण तू थांबला नाहीस. तुझ्या शरीरातील प्राणशक्ती जेव्हा बाहेर पडते तेव्हा तुला कळते, हा फक्त शेवट नाही, ही आहे सत्यप्रवासाची सुरुवात. तू पाहतोस तुझेच लोक, तुझेच घर, पण तू अदृश्य आहेस. तुझे ओरडणे, तुझी तळमळ कोणालाच ऐकू येत नाही. तू असतोस पण नसतोस. ही आहे मायेच्या बंधनातून तुटण्याची पहिली वेदना. आणि मग येतात ते काळाचे दूत, तुझ्या कर्मांच्या हिशोबाचे साक्षीदार. तू पुण्यवान असलास तर ते सौम्य असतील, पण जर तू पापी असलास तर त्यांचा एक कटाक्षही तुझ्या आत्म्याला भेदल. ते तुला आदेश देतात, चाल, कारण आता तुझी वेळ संपली आहे. तुला तुझ्या जुन्या देहाचा त्याग करून एक सूक्ष्म तात्पुरते शरीर धारण करावे लागते. तुझ्या माणसांनी केलेले पिंडदान ते श्राद्ध, ते फक्त कर्मकांड नव्हते, ते होते तुझ्या पुढील अनंत प्रवासासाठी शरीराचे बांधकाम. प्रत्येक दाण्याने तुझ्या शरीराचा एक एक भाग तयार होतो. हे शरीर मिळाल्यावर तुला जगातील पहिली तीव्र जाणीव होते, भूक आणि तहान. पण तू खाऊ शकत नाहीस, पिऊ शकत नाहीस. आता तुला यमलोकाकडे प्रवास करावा लागेल. हा मार्ग सोपा नाही. हा अंधाऱ्या वाटेचा महामार्ग आहे. हजारो मैल फक्त खडबडीत जमीन, आग आणि बर्फ. तुझ्या कर्मांचा भार तुझ्या पाठीवर आहे आणि दूत तुला विश्रांती घेऊ देत नाहीत. तुझ्या चुका तुला आठवत राहतील. तुझ्या पापांचा प्रत्येक क्षण तुझ्या डोळ्यासमोर नाचेल. आणि मग येते वैतरणी, मृत्यूच्या मार्गावरचे सर्वात मोठे भय. ही नदी नाही, हे आहे पापांचे रक्त. रक्त, पू, केस आणि घाणीने भरलेला तो भयानक प्रवाह. आतमध्ये क्रूर आणि भुकेले जीव आत्म्याचे लचके तोडण्यासाठी टपलेले आहेत. ज्याने दानधर्म केला, ज्याने जीवनभर सत्कर्म केले, त्याला या नदीतून पार होण्याचा मार्ग मिळतो. पण जो पापी आहे त्याला याच वैतरणीत ढकलले जाते. तो आक्रोश करतो, मदतीसाठी ओरडतो, पण तिथे फक्त नदीचा भयानक आवाज असतो. अखेरीस तू यमलोकाच्या महादरबारात उभा राहतोस. समोर आहेत धर्मराज यम. त्यांचे तेज आणि त्यांची कठोरता न्यायाची साक्ष देतात. बाजूला बसले आहेत चित्रगुप्त. त्यांच्या ग्रंथात तुझ्या मनातल्या एका विचाराची नोंद आहे. तू केलेला प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती, सगळे काही उघड होईल. तू लपवू शकणार नाहीस, कारण तिथे फक्त सत्य चालते. आणि मग येतो अंतिम निर्णय. तुझी पुण्याई किती, तुझे पाप किती. जर तुझे पाप जास्त असेल तर तुला नरकाच्या खोल गर्तेत ढकलले जाईल. तिथे तुला त्या सर्व वेदना भोगाव्या लागतील, ज्या तू जिवंतपणे इतरांना दिल्या होत्या. जर तुझे पुण्य जास्त असेल तर तुला स्वर्गाचे ऐश्वर्य मिळेल. आणि भोग संपल्यावर तुला तुझ्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल. पण लक्षात ठेव, हा प्रवास कधीच संपत नाही. जन्म मृत्यूचे हे चक्र निरंतर फिरत राहते, जोपर्यंत तू मोक्ष मिळवत नाहीस. म्हणूनच हे मानवा, आजही वेळ आहे. जागृत हो, कारण तू आज जे कमावशील तेच तुझ्या अंतिम प्रवासाची शिदोरी बनेल. कर्म कर, कारण काळाचे दूत तुझ्या दारावर उभे आहेत.